एसआयआर प्रक्रियेला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला। एसआयआर प्रक्रियेला कोर्टाची घटनात्मक मान्यता देण्यात आली। अनेक दिवसांच्या निर्णयानंतर कोर्टानं हा निर्णय घेतलाय। पश्चिम बंगालसह 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी वादग्रस्त आणि प्रचंड चर्चेचा विषय ठरलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात एसआयआर मोहीम वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठानं या संदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल सुनावला। यावेळी खंडपीठानं आपलं निरीक्षण नोंदवताना म्हटलंय की निवडणूक आयोगानं आपल्या अधिकाराचा वापर केला। आपल्या अधिकाराच्या कक्षेबाहेर त्यांनी काहीही केलेलं नाहीये, त्यामुळे एसआयआर मोहिमेला असंवैधानिक ठरवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी एसआयआर आवश्यक। निवडणूक आयोगाला मतदार याद्या अद्ययावत आणि अचूक ठेवण्याचे पूर्ण अधिकार। एसआयआरला बेकायदेशीर ठरवता येणार नाही। निवडणुकांपूर्वी आयोगानं घेतलेला फेरआढावा योग्य। मतदार यादीतील पारदर्शकता राखण्यासाठी मृत व्यक्ती, स्थलांतरित आणि दुबार नावं वगळण्याची प्रक्रिया आवश्यक। एसआयआर प्रक्रिया म्हणजे छुप्या पद्धतीनं एनआरसी लागू करण्याचा प्रयत्न असल्याची याचिकाकर्त्यांचा दावा आणि अमान्य। कुठलंही नाव वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची सुनावणीची संधी देणं आयोगावर बंधनकारक।